नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. या मागं उभं राहून कशाला बघायला लागला? जरा निवडू लागा शेंगा, या मला तोडू लागायला. आलो का? या जरा पटकन दोघांनी तोडलं तर पटकन होते बरं का. हे बाबी मी प्यायला घेतलेलं का बाटली आपण घेऊन गेले हे प्यायला बघा. सर्दी झाली तरी ऐका ना पोरग प्यायला. आहे बाबी. तर नमस्कार. हे बघा मी आता शेंगाची भाजी करणार आहे. तर हे शेंगा निवडायला लागली मी. ह्याला कसं त्याच्यामध्ये कसं आतमध्ये आळ्या जाळ्या असतात ना, त्याच्यामुळं हे व्यवस्थित असं बघून तोडायला लागते. बसावं जरा. निघलंय का जरा? म्हणले उगाच खराब करायला नको, हाय चांगला तर म्हणलं घालावं आपण आपल्या केसात. आणि कसं वाटतोय बघा गजरा. बर्थडेला आणलेला गजरा आहे बरं का. तर खराब नाही झाला, तो चांगलाच आहे. त्याच्यामुळं म्हणजे लक्षात आलं आणि मी आज घातलाय. दिसतोय का गजरा? आहे अजून छान आहे. म्हणून म्हणले एवढं आणल्याला पैसा देऊन आणला गजरा कशाला खराब करायचा. संपलं का? मी घेतली माझ्यासाठी दुसरी बाटली. हे बघा बाबूनी मला पिऊ दिलं नाही, त्याच्यामुळे अजिबात मी देणार नाही. हा मी नसते देणार, मला पैसे नाही नाही मध्ये ठेव. फोडलं नाही याला मी, फोडलं नाही मी. नाही मध्ये फ्रीज मध्ये ठेव सांगा बघ त्याला. तर बघा असं बाबू त्रास देतोय. त्याला सांगितलं तरी नाही, काय ऐकत नाही. आणि मी काय घेतले खात असले का नाही पटकन येऊन हातात मी घेते माझ्या. आणि यांचं काम चाललंय, शेवचे पॅकेट संपले वरचे, तर ते माळाला अडकवायचे टाकायचे, तेच चालू आहे त्यांचं. बस झालं बाबी. बघा बाबू ऐकत नाही. कॅडबरी आईस्क्रीम आणि थंड प्यायला, तो सर्दी झाली आहे त्याला तरी पण तो काय ऐकत नाही, त्याला पाहिजेच असते. हे बघा हे 1 रुपयावाला शेव असा. अहो ठेवा की वरी, दाखवते मी सर्वांना जरा. ठेवा तुम्ही. हे थंड पण आहे ते पण वरी टाकून द्या बरं. त्याला फोन केला होता तर ते आला नाही बरं का. सकाळी लवकर पाठवून देतो ताई म्हणला आणि अजून आली नाही त्याची गाडी. तर असं आमचं काम असतंय दिवसभर, काहीतरी करत दुकानात बसूनच सगळं उरकत असते मी. वरी जाऊन स्वयंपाक करून मग ते पण खालीच घेऊन येतो आम्ही जेवण करायला. वरी सुट्टी, शाळेला सुट्टी असते तरी दुकान बंद नसतंय, आपल्या दुकानातच असते. नाही फोडलं बाबू याला, पॅक आहे हे ठेवून दे, नको वेस्ट घालवायला नको. एक प्यायला बस झालं. तर हे बघा प्याव म्हणून घेतले होते, तर बाबीने पिलाय. आणि ते बघा ढेकर पण दिला त्याला, ढेकर आली ते पिऊन. पोट भरलं का? पिऊन पोट भरलं तुझं? अरे बापरे, लय तर रागच स्थळ आहे आगाव. अरे बापरे, भरलं का? पोट भरलं? खेळा मग. तर बघा असा बाबू मस्ती करतो आणि खूप त्रास देतो ते दुकानात. आणि एकदा दुकानात आलं का नाही तर घरी जायला नको म्हणतोय. नाही म्हणतो, रात्रीचे 10 वाजले 11 वाजले तरी इथंच बसायचं म्हणतोय. सकाळी पण मी इथं झाडून पुसून घ्यायला येते दुकानामध्ये, तेव्हा माझ्या मागं येतोय तर दुकान बंद करू देत नाही, नको बस इथं म्हणतोय मला. तर त्याला दुकानात बसायला खूप आवडते, पण काय करणार, अजून लहान आहे त्याला कळत नाही. जरा मोठा झाला की मग माझ्यासाठी पण सोडवून होईल. तो दुकान बघण्यासारखा झाला की माझं पण टेन्शन जाईल जरा, नाही का. असं आमचं छोटंसं दुकान आहे, व्यवसाय आपलं लोकांच्या जाऊन करण्यापेक्षा, बाहेर जाऊन 5 रुपयाचं करण्यापेक्षा आपल्या घरात 2 रुपयाचं असलं ना तरी पण परवडतं आपल्याला. आणि हे आपलं लहान
कार्टून आहे आपल्या मागं, आपल्याला बघत जाता येत नाही, त्याच्यामुळे काहीतरी घरात बसूनच तर कसं वाटतंय आमचं दुकान तुम्हाला? हे बघा असं शाळेचं पोरांचं लागायचं ते पण आपल्या दुकानाकडे आहे. आणि पेना वगैरे बिस्किट सगळं. आणि चिप्सची गाडी आली नाही, त्याला फोन करते मी 2 दिवस झालं तर तो काही येतच नाही. आज येतो म्हणलाय, बघू आज वाट बघू. तर कसं आहे दुकान आमचं बघा. थंड पण भेटतं, पेप्सी, थंड बाटल्या, आईस्क्रीम, कोन सगळं असतं. कुल्फी मोदी पेप्सी बघायला पाहिजे होतं तुम्ही. मँगो चॉकलेट आहेत रुपयेवाले. 1 रुपयेवाले मँगो चॉकलेट इकडून कुठून आहे का? 50 पैसेवाले संपले तर 1 रुपयेवाले तर बघा चॉकलेट वगैरे संपले तर चॉकलेट पण आणायचं आपल्याला. जेवण वगैरे करून मग नंतर एवढंच खाणार दुकानात सगळं पोरांचं खाण्याचं सगळं भेटतं. तर संपलेलं आता आज घेऊन यावं लागेल. पोरांचं गिऱ्हाईक कसं असतं, शाळा बंद असली ना तरी दुकानात असतं गिऱ्हाईक, 1-2 येतच राहते. तर मग बंद करून काय आहे ना घरी नाही बसत. तर असं दुकानातच येऊन बसतोय आम्ही. कसं वाटतंय दुकान नक्की सांगा आणि लाईक कमेंट करा. तर उधारी वगैरे काय नाही हा. हे बघा हे आमचे दुकानचे कस्टमर आहेत. तर खूप त्रास देतात मला येऊन. हे बघा हे आमचे कस्टमर आहेत रेग्युलरचे आणि आगाव आहेत बरं का. तर असं मस्ती करतात. हे बघा बाबूची मस्ती कशी आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि हे बघा आपली भाजी निवडायची चालू आहे. भाजी निवडते मी. हे बघा शेंगा तर 1-2 खराब पण आहेत, तर त्या निवडते मी. चांगल्या बघूनच घेते. आज रविवार आहे ना, तर बाजार उन्हाळ्यात जाऊन. बाबू बघा कसा त्रास देतोय, रडतोय कसा. त्याचे पप्पा असल्यावर त्यांना तर खूपच त्रास देतो तो. त्यांना कसं लाडाय जास्त भीत नाही. कशी मस्ती करतात दोघं बापले. पप्पाला त्याच्या खूपच त्रास देतोय. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी. तर प्लीज सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक कमेंट पण करत राहा बरं का. माझी लाईव्ह बंद असल्यामुळे मला लॉंग व्हिडिओ टाकावं लागतं आणि बाहेर कुठे जाऊन शूट करायला मला वेळच नसतो, त्याच्यामुळे मी इथंच शूट करत असते. कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ सर्वांना.